45 धावा त्यांनी कुठल्या पहिल्या दिवसात जय जयलेश्वर वाडेकर संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय झाला. कालच्या दिवसात रुई 11 वाकलन संघ या स्पर्धेच्या सुपर 3 मध्ये आणि आज तिसरा संघ बघायचा कोणता असेल आणि त्यानंतर 3 संघ आपल्याला पाहायला मिळतील टॉप 3 मध्ये. आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल पहिलीच मॅच आगासन विरुद्ध निजे स्पर्धेचा तिसरा दिवस. पहिल्या दिवसात आपण पाहिलं तर 29 डिसेंबरला पहिल्या मॅच मध्ये आपण काटे विरुद्ध मोठी देसाई मॅच झाली होती. 43 धावा काटेने कुठल्या होत्या. कालच्या दिवसात पहिल्या मॅच मध्ये खाडीने वाकलनने रुईलेन वाकलनने 94 कुठल्या होत्या आणि आज बघायचं तिसऱ्या दिवसात पहिल्या मॅच मध्ये काय घडेल बघा. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल निल्सन जो कॅप्टन आहे आगासनचा आणि करण बेडेकरला ज्याप्रकारे आपण खाडी चषक मध्ये सुद्धा हे चित्र आपण पाहिलं होतं. खूप चांगली संकल्पना SMD स्पोर्ट लाईव्ह 3 दिवस खूप चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे. तिसरा दिवस आज पहिलीच मॅच आगासन विरुद्ध निजे त्यानंतर उंबारले आणि जुनी डोंबिवली दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना असेल आताच की इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे लक्षात घ्या. काल खोनी संघाला 2 रनची पेनल्टी लागली कारण की इनिंग ब्रेक मध्ये त्यांचा कॅप्टन उपस्थित नव्हता. पाच षटकांची मॅच गेसर विरुद्ध वडोली सी पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. तो उंबारले आणि जुनी डोंबिवली आता सूचना करतोय लक्षात घ्या. इनिंग ब्रेक मध्ये तुमचा कॅप्टन इथे उपस्थित राहत नाही तर 2 रनची पेनल्टी तुम्हाला लागेल लक्षात घ्या. तर काल खोनी संघाला 2 रनची पेनल्टी लागली कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे लक्षात घ्या या स्पर्धेत. आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. ट्रॅक शूज कंपल्सरी तुम्हाला. 12व्या खेळाडूला सुद्धा सापाटे संघाला 4 रनची पेनल्टी लागली या स्पर्धेत कारण त्यांच्या टी शर्ट नव्हत्या एकसारख्या. 2 जर्सी वेगळ्या कलरच्या होत्या. तो संघ पराभूत झाला 86 धावा कुठून. सेकंडला निल्सन 9 सेकंडला करणला तुम्ही पाहतायत. 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस आणि स्पर्धेचा शेवटचा दिवस. गेम ऑन. सोपान यांचे आगमन होते त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नितेश पाटील पहिलं षटक घेऊन येत आहेत. व्हॉलेंटियर्स आपणही सीमारेषेवर थांबायचे जितके असतील तितके उपस्थित. नक्कीच रोहित नाईक बघा आहेत जागेवरती आपल्या. जास्तीत जास्त चेंडू त्याच दिशेने जातात. बरेचसे चेंडू या स्पर्धेत हरवले सुद्धा आहेत. 25 मिनिटाचा वेळ असेल. 9:34 फास्ट खेळायचे. विकेट टॉस विकेट गेल्यानंतर षटक संपल्यानंतर वारंवार टीम मीटिंग करू नका. गेम ऑन. पहिला चेंडू आजच्या दिवसातील गोलंदाज नितेश. पहिला चेंडू मिडॉनला क्षेत्ररक्षक होते मात्र डीप मधनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. योग्य कॉल. मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. तिसरे पंच निरंजन सावंत सर. दत्ता पाटील साहेबांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. जबरदस्त व्यक्तिमत्व त्याच्या माध्यमातून तुम्ही पाहतात सतीशदादा पाटील प्रतिष्ठान सो तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे सुभाषदादा पाटील असतील शाखा प्रमुख आपण आला असेल तर आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. तिसऱ्या पंचांकडे नक्कीच निर्णय सोपवलेला आहे. 1 धाव झाली. त्यानंतर करणने कॉल दिला होता दुसऱ्या धाव होणार नाहीये. तर दत्ता पाटील साहेबांचं आगमन झालंय त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आगासनचे गणेश मुंडे यांचे आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. मगच निर्णय अजूनही आमच्यापर्यंत आला नाहीये. आगासन गाव त्यानंतर निजे गाव कोणी ग्रामस्थ मंडळ असतील पाहुणे असतील त्यांना विनंती असेल या आमच्या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत.
3 दिवस असणारी स्पर्धा आपण पाहतोय. सुंदर आयोजन. तिसऱ्या पंचांकडे फलंदाज बाद असेल. फलंदाज बाद आहेत. थोडेसे मागे राहिले निल्सन. नागराज येत आहेत. नागराज मुंडे. जयेश म्हात्रे यांचे आगमन होते, त्यांचे हार्दिक स्वागत. एक बाद एक अशी सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते आकर्षण टीमची. फलंदाज नितेश पाटील, राईटम ओव्हर द विकेट. रमेश म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. इनसाइड आउटच्या माध्यमातून सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल. आजच्या दिवसातील पहिला चौकार करणच्या बॅटमधून. कृष्ण मडवी साहेब आकाशनचे यांचे आगमन झाले. चांगली रनिंग आपल्या पाहायला मिळते. 34वा खेळाडू ज्याने चौकाराने खातं उघडलं तो खेळाडू आहे करण बेडेकर. प्रतिम कामगिरी आपण पाहिली. केजूच्या अनुपस्थित भिवंडीमध्ये जाऊन सुद्धा खूप चांगला खेळ 48 संघामध्ये दाखवला होता. चॅम्पियनशिप पटकावण्याची संधी जरूर आली होती. मात्र शेवटच्या क्षणी हलकत नाही मॅच गमावली. मात्र फाईट खूप चांगली केली. जॉली कॉमतगर संघाला सुद्धा बलाढ्य मोठ्या संघाला त्यांनी पराभूत केलं. मोठमोठे संघ त्या स्पर्धेतनं बाहेर गेले. अजय पाटील सुद्धा येतात आमचे काटेईचे. मायस्टार ही वेबसाईट तुम्ही पाहतायत. दुसरा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. सांघिक यश मिळालंय निजे टीमला. दुसऱ्यांदा फलंदाज नागराज बॅक टू द पॅव्हलियन. तर विकेट हॅट्रिकसाठी लोढायवन शाखा प्रमुख सुभाष पाटील यांच्याकडे 1111 रुपयाचा कॅश प्राइज असेल या मॅचसाठी. त्यांचे आगमन इथे थोड्याच वेळात होणार आहे. खंदेश समर्थक आहेत निर्जे टीमचे. दत्ता पाटील असतील, आमचे सुभाष दादा पाटील असतील, श्रीराम दादांना तुम्ही पाहता, श्रीपत म्हात्रे साहेब सरांना तुम्ही नेहमीच पाहत असता. कधी सकाळचं सत्र मात्र बऱ्याच वेळा प्रेक्षकांना कदाचित यायलाही जमत नाही. नितेश पाटील असतील आमचे खंदेश समर्थक निजे टीमचे. नितेश पाटील सुद्धा या संघामध्ये भरपूर वर्ष खेळले, मात्र आता थोडंसं क्रिकेटपासून दूर आहेत. नितेश राईट ओव्हर द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहतायत. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. एक धाव बघा वेगाने पूर्ण करतायत केजू. दोन फलंदाज बिपिन या मॅच मध्ये आपण पाहिलं तर रनआउट झालेत. निल्सन रनआउट झाले, त्यानंतर नागराजही रनआउटच झालेत. 2 सांघिक यश मिळालेत. 7 धावा धावफलकर्ती झालेल्या. 2 विकेट मिळालेत. 23 फलंदाज आतापर्यंत या स्पर्धेत रनआउट झालेले आहेत. आणि त्यात 2 ऍड करूया आपण म्हणजे 25 फलंदाज आतापर्यंत रनआउट झालेत तिसऱ्या दिवसात. नितेश राईट ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडूने बॅट व्यवस्थित संपर्क झाला नाही. यष्टीरक्षक बघा विशाल पवार आहेत. भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे. मास्टर माइंडचं काम ते यष्ट्यांच्या मागे करतात. पहिले षटक संपलेलं आहे. खेळपट्टीवर चर्चा करू नका. 7 धावा झालेल्या आहेत. आज या स्पर्धेचा जरी शेवटचा दिवस असेल मात्र खेळपट्टी खूप चांगली आहे. भीम काळणे हेडूडने यांनी बनवलेली खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते.
2 बाद 7 अशी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. पाच षटकांची मॅच आहे. 2 षटकं पॉवर प्ले तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहेत. पहिल्या दिवसात पहिल्या सामन्यात 43 मॅच धावांचा पाठलाग केला मोठी देसाईने. काही दिवसात पहिल्या मॅच मध्ये रुई 11 वाकलन संघाने 94 केल्या खार्डीच्या विरुद्ध. मात्र त्यांचा पाठलाग करता आला नाही कारण की मोठं लक्ष होतं. त्या 95 धावा मात्र वाकलन संघाने करून दिल्या नाही. केतन मात्र पहिल्या मॅच मध्ये 9 संघामध्ये तरी 94 धावा कुठल्या. त्यात आपण पाहिलं तर धरम अलिमकरने 4 धावांचं षटक टाकलं शेवटचं 5 धावांचं. नेता 100 धावाही पाहायला मिळाल्या असत्या. धरमने खूप चांगली गोलंदाजी केली होती स्लॉगरच्या षटकामध्ये. 93 धावांची विशाल भागीदारी या स्पर्धेमध्ये ऋषी भोईर आणि जीत भोईरची. दिवा चषकमध्ये आपण पाहिलं तर उपविजेता संघ होता जयनमान निर्जे. मी आता लय सापडलेले चांगला खेळ ते करतायत. या मॅच मध्ये सुद्धा सुरुवात त्यांची चांगली झाली. स्ट्रायकेटला मात्र केजू मुंडे आहेत. दोन्ही संघ रनरअप राहिलेत या सीझन मध्ये. वाईटचा इशारा येतोय. 1 धाव अजून ऍड होईल. धावसंख्या 8. कारण आगासन संघ सुद्धा भरोडीच्या स्पर्धेत रनरअप राहिला. त्यांच्याही संघामध्ये केजू मुंडे नव्हते. आता खूप चांगला खेळ विराज मुंडे असतील, करण, निल्सन, नागराज खास करून. गोलंदाजी चांगली झाली. कुणाल असतील इथे. चेंडू हवेत आणि या मॅचची गोल्डन विकेट केजू मुंडे तंबूच्या आशाला परततोय. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू होता. हातावरती नियंत्रण नाहीये गोलंदाज. आपण 17वा वाईट. गोलंदाज आतिश पवार आहेत. निजे वर्सेस आगासन. फर्स्ट इनिंग सुरू आहे. आतिश राईट अप द विकेट. थोडस व्यक्ती ते फॉलो थ्रू मध्ये. पुन्हा सूचना करतोय गावदेवी उंबारले आणि गिरिजामाता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल हे लक्षात घ्या. अन्यथा तुम्हाला 2 रनची पॅनल्टी लागेल. काल खोनी संघ इनिंग ब्रेक मध्ये कॅप्टन उपस्थित नव्हते त्यामुळे खोनी टीमला 2 रनची पॅनल्टी लागली होती. फुलटॉस चेंडू होता. मेजवानी होती आणि ती कबूल केली स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पलीकडं षटकार. नो बॉल आहे. रिव्ह्यू सक्सेस झालेला आहे विराटचा आणि येणारा चेंडू आता फ्रीट असेल. हा फायदा असतो रिव्ह्यूचा. आता जो रिव्ह्यू तुम्हाला 15 सेकंदाच्या आत घ्यायचा आहे त्यानंतर एकच रिव्ह्यू तुमच्याकडे एका इनिंगसाठी असेल. निरंजन सावंत सर तुम्ही पाहता 3ऱ्या पंचांचा इशारा आलाय. नो बॉल. बर्थडे बॉय. नक्कीच त्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे.
अतिशय राईट मोर द विकेट. फुलटा चेंडू होता, फ्रीटचा चेंडू होता, फायदा घेऊ शकले नाही. मात्र क्षेत्रक्षे डीप मध्ये चांगली फिल्डिंग झाली तिथे. शेखर आहेत. एक धाव इथे मी ते एक धाव संख्या पुढे सरकेल. धावपल धावा आपण बघू शकाल 17 धावा. देवानंद पाटील यांचे आगमन झाले निजेचे. या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. इथे मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या वरून घेतात. पॉवर प्ले सुरू आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात. मात्र आउटफील्ड. केतन घाई करू नका. केतन थोडीशी काळजी घ्या. चौकार आहे. मात्र फिल्डर्सला विनंती असेल बघा सर्व क्षेत्ररक्षकांना सूचना करतो की आपली थोडीशी काळजी घ्यायची आहे. काल या संदेश पाटीलला थोडीशी दुखापत झाली होती बेतोडे संघाच्या. 4 धावा मिळाल्यात बघा. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. 21 धावा धापल करती लागल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना विराज मुंडे आणि आपण पाहिलं तर करणच्या बॅटमधून चौकार आलाय. सलामीचा फलंदाज. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक येत आहेत. मध्ये बनतील प्रेक्षक. चेंडू जाईल सीमा पलीकडे. आउट ऑफ द पार्क. षटकार. थोडंसं महागडे षटक आहे बघा. अतिच 4 चेंडूमध्ये त्यांनी आतापर्यंत 20 धावा खर्च केल्यात. धावसंख्या 27. कुणाल सर काल या स्पर्धेमध्ये आपण एका षटकात 42 धावा सुद्धा पाहिल्या. वाकलन संघाने कुठल्या होत्या त्यात 6 षटकार एकाच षटकामध्ये कुणाल आणि 1 चौकार नो बॉल आणि 1 वाईट अशा 42 धावा जीत भोईरने काल कुठल्या होत्या एकाच षटकामध्ये. इथे 4 चेंडूमध्ये 20 धावा अतिशय खर्च केल्यात. हे थोडंसं महागडा षटक आहे. तर नरेश मुंडे साहेब आगासन गावचे यांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती साहेब आपलं हार्दिक स्वागत. नरेशजी मुंडे साहेब आगासन गावचे. तर विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. 27 धावा झाल्यात. मी मगाशीच उल्लेख केला आगासन माटाडी बेतवडे नेजे ग्रामस्थ मंडळ कोणी आले असतील तर या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. दत्तिलूचे आमचे पाहुणे असतील. माटाडी गाव बेतवडे आगासन. डेड बॉल. थोडंसं प्रेशर आहे. गोलंदाज आतिश वरती आपण पाहतोय कारण की 27 धावा झालेले आहेत. 4 चेंडू झालेले आहेत. 3 विकेट जरूर गेलेत. केजुई बाद झालेत. मात्र धावांची गती चांगली. ते पंचांना पाहावं लागेल. ऑप्शनच्या बाहेर आहे. वाईटचा इशारा येतोय. अजून एक धाव ऍड होईल. धावसंख्या 28. थोडंसं प्रेशर आहे आणि दबावाखाली तुम्ही जर क्रिकेट खेळाल तर तुमचा खेळ चांगला होणार नाहीये. हेच आतिशला कॅप्टन अजय सांगतायत. आतापर्यंत 8 चेंडू त्याने फेकलेले आहेत. कालही 8 चेंडू आपण पाहिलं तर सौरभने फेकले. 42 धावा 8 चेंडू मध्ये खर्च केल्या. अजित चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता. मात्र मिडॉपला सुद्धा कॅप्टन आहेत. एकच धाव इथे मिळणारे. 1 धावसंख्या पुढे सरकेल. धावपल धावा लागतात त्या 29. 9 वाजून 34 मिनिटांनी पहिला चेंडू पडला होता. 25 मिनिटाचं इनिंग मध्ये तुम्हाला 5 षटकं फेकायची आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्या. जुनी डोंबिवली आणि उंबारली. इथे सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. पॉइंटच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी.
धावा लागले 37. कारण ज्यावेळी नागराज बाद झाले, निल्सन रनआउट झाले, नागराज रनआउट झाले, केजीव झेलबाद झाले, असं वाटलं आता आकाश संघ 45-50 पर्यंत जाईल. मात्र आतापर्यंत 13 चेंडूचा खेळ संपलाय आणि 37 धावा ओमसाई आकाशन टीमने कुठल्यात. दोन्ही संघ आपण पाहिले तर एकच चषक त्यांनी आतापर्यंत उचलले. दोन्ही संघ रनर अप आहेत. दिवा चषकमध्ये निजे संघ रनर अप, बरोडीच्या स्पर्धेत आकाशन संघ रनर अप आहे. दोन्ही संघाचा प्रयत्न असेल की आज चांगला खेळ करूया, वर्षाचा शेवट मात्र गोड करूया. हा चेंडू तुम्ही आता बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळतायत. आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक खूप वेगाने धावतायत. फिल्डिंग तिथे चांगली झाली आहे. शेखरचं कौतुक करेल मी, चांगली फिल्डिंग शेखर पवारची. 2 धावा त्यांनी आपल्या सेव्ह केल्या आपल्या टीमसाठी. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धाव लागल्या त्या 39, लॉस ऑफ 3, 39. 39 धावा, 3 गडी बाद. खूप सुंदर आयोजन आणि प्रचंड मेहनत जयमान क्रिकेट संघ बेतोडे संघाची राहिली आहे. जयेश म्हात्रे असतील, विशाल निवृत्ती, अक्षय म्हात्रे, रोहित नाईक, अनिकेत असतील, आमचे सर्वच काही खेळाडूंची नावंही आम्हाला माहिती नसतील, मात्र सर्वांची मेहनत भरपूर आहे. अक्षय म्हात्रे आपण पाहतोय, भावेश दळवी असतील, ग्रामस्थ मंडळ दातिवली असेल. हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि स्पर्धा ठेवणं म्हणजे बिपिन एका दोघांचं काम नाही आहे. ग्रामस्थ मंडळ तुमच्या बरोबर असणं गरजेचं आहे. सहकार्य तुम्हाला खूप महत्वाचं आहे. केतन राईट मोर द विकेट. इथे फटका चांगला आहे, तुम्ही पाहताय. टायमिंग त्यापासून खूप सुंदर आहे. चेंडू मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे जाईल. षटकार. काय जिम्मेदारी असते हे चांगलं ठाऊक आहे करणला, कारण करणला माहिती आहे निल्सन धावचित झाले, नागराज माझ्यामुळे धावचित बाद झाले, हे करणला माहिती आहे आता. त्यामुळे जिम्मेदारी त्यांनी घेतली आहे खांद्यावरती. चांगली बॅटिंग तो आता करतोय. 2 चेंडू तुम्हाला चेक करून ठेवायचे लक्षात घ्या. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल. मात्र मॅच चेंडू आला तर तुम्हाला विराश मिळू शकतो, कारण की आमचे स्वयंसेवक तिथे आहेत. चेंडू भरपूर लांब गेलाय. खूप चांगला फटका. करणला थांबवणं आता थोडंसं कठीण झालं जयवर्मन जे टीमला. विकेट घ्याव्या लागतील केतनला, क्षमता या गोलंदाजामध्ये. वेरिएशन चांगलं आहे, मात्र संयमाने बॅटिंग करतात बघा. षटकाराला त्यानंतर सिंगलला प्राधान्य दिले. आता मात्र करणला योग्य कॉल दिलाय, कारण इथे दुसरी धाव होणार नाहीये. 2 फलंदाज ऑलरेडी रनआउट झालेत, त्यामुळे कॉर्डिनेशन चांगलं होणं गरजेचं आहे. धावसंख्या 46. विनीत सुद्धा आमचे तुम्ही पाहतायत, त्यांची प्रचंड मेहनत आहे. देवेंद्र असतील, विवेक असतील. 46, लॉस ऑफ 3, तिसरं षटक मार्गस्थ असताना. इथे चेंडू फक्त उंच गेलाय. नितेश खूप वेगाने आलेत आणि विराट चिखे इथे समाप्त होईल. मी मगाशीच उल्लेख केला, केतन पाटील कधी या मॅच मध्ये विकेट घेऊ शकतात. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 46 धावा झाल्यात आकाशन टीमच्या. 4 विकेट मात्र गमावलेत आणि पाण्याची मागणी मात्र मैदानात केली जाते. जलपान आपण करणार आहोत तत्पूर्वी विशाल मडवी. काही सन्मान आमच्या व्यासपीठावरती जरूर आहेत, आपण त्याकडे वळणार आहोत. आमचे सहकारी समालोचक तुम्ही पाहतात, मॅन फ्रॉम नवी मुंबई, कुणाल दाते सर. दत्ता पाटील इथे उपस्थित आहेत. निळजेवरून दत्तात्रय म्हात्रे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण दत्ता पाटील यांचा सन्मान करावा. दत्ता पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय दत्तात्रय म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये. यानंतर कृष्णा मळवी आगासांवरून इथे उपस्थित आहेत. रमेश म्हात्रे यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण कृष्णा मळवी यांचा सन्मान करावा. कृष्णा मडवी आगासन यांचा सन्मान रमेश म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये इथे केला जाईल.
तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 46 लॉस ऑफ 4. नवीन फलंदाज आपण पाहिला तर ज्या खेळाडूचा मी मगाशीच उल्लेख केला, जॉली कामतकरच्या विरुद्ध उपयुक्त षटकार ठोकला होता, मोनिश मैदानाच्या आतमध्ये आलेले. मागच्या वर्षी खाडी चषक सुद्धा तुम्ही पाहिला, उपयुक्त षटकार त्यानेच ठोकला होता. लक्ष्मण मुंडे आगासन वरून इथे उपस्थित आहेत. काळूराम पाटील मातार्डी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सन्मान इथे पार पाडला जाईल. लक्ष्मणजी मुंडे. तर चौथं षटक घेऊन येतात गोलंदाज नितेश दुसऱ्या स्पेलमध्ये. इथे थोडीशी मला वाटतं विशाल आता दुखापत असू शकते, कारण की चेंडू बघा एका हातामध्ये पकडा गेले. नक्कीच ओके विशाल, नक्कीच, कारण की लेग स्टंपच्या बाहेर होता, मात्र बॅटची कडा होती. प्रभाकर बेडेकर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. दत्तात्रय मात्रे यांच्या उपस्थितीमध्ये प्रभाकरजी बेडेकर आगासनवरून इथे उपस्थित आहेत. त्यांना सन्मानित केले जाते दत्तात्रय मात्रे यांच्या उपस्थितीमध्ये. तर 25वा झेल या स्पर्धेमध्ये आतापर्यंत ड्रॉप झालाय बघा. बिपिन दुबे काय अचूक माहिती देत आहेत. इथे मात्र हलक्या हाताने खेळत आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घातक ठरू शकते, मात्र फेकी चुकीच्या एंडला आहे. हेच सांगतायत नितेश, फेकी चुकीच्या एंडला आहे. 2 धावा मिळाल्यात. गणेश मुंडे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल रमेश मात्रे यांच्या उपस्थितीमध्ये. रमेश मात्रे यांना विनंती करतो, गणेश मुंडे आगासनवरून इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करावा. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये नितीन काळन यांच्याकडे. धन्यवाद कुणाल सर, काही सन्मान आपल्या व्यासपीठावरती होते. आणि बिपिन दुबे असल्यानंतर खूप सोपं जातं समालोचन करायला सुद्धा. बिपिनलाही धन्यवाद देईल. इथे एस्टेक्स बीट झालेत, मात्र चांगली फिल्डिंग संतोष आहेत तिथे. संतोष चांगली फिल्डिंग करतायत. बऱ्याच वर्ष आपण संतोष खुटारकरलाही पाहिलं या संघामध्ये. 2 संतोष आम्ही पाहिलेले आहेत, त्यातलाच एक संतोष चांगली फिल्डिंग करतोय. कधी शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग खूप महत्वाचं क्षेत्र असतं, कारण की तिथून बिपिन एखादा चेंडू निघाला तर थांबणं थोडंसं कठीण आहे. व्हॉलेंटियर्स बघा, एका जागेवर थांबू नका, तुमचंही कौतुक करेल. खूप चांगली भूमिका तुमची राहिली आहे. मात्र या दरम्यान सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. करण बेडेकरच्या बॅट मधून येतोय हा सुपर षटकार. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय 55 धावा झालेल्या, जोरदार टाळ्या होत्या आकर्षण टीमसाठी. आणि 55 मधल्या 37 धावा या करण बेडेकरच्या आहेत. 14 चेंडूचा खेळ केलेला आहे. 9 सेकंडला मोनिश काहीतरी त्याला सूचना करतायत. मोनिशला माहिती आहे इथून नितेश पाटीलचा 2 षटकांचा स्पेल समाप्त झाला तर शेवटचा गोलंदाज आपल्याला पुन्हा मिळू शकतो, त्यामध्ये आपण धावा करू शकतो. ही सूचना मला वाटतं मोनिश कदाचित देत असतील करणला. तू जर पुढचा सामना असेल उंबारली आणि जुनी डोंबिवली, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. अन्यथा 2 रनची पेनल्टी आहे. आणि दोन्ही संघ जर विशाल मडवी उपस्थित राहत नाहीयेत तर कदाचित मॅच 4 ओव्हरची होऊ शकते. नियम कडक आहेत, शिस्तबद्ध स्पर्धा आहे. शिवसेना अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो, मात्र क्षेत्रक्षे डीप मध्ये एकच धाव मिळते. स्वतः कॅप्टन आहे तिथे अजय. धावसंख्या अब तक 56. 56 लॉस ऑफ 4. 4 गडी बाद 56 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 4थे षटक मार्गस्थ शेवटचा चेंडू आहे 4थ्या षटकातील. हा चेंडू मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून खेळत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत, फिल्डिंग चांगली झाली आहे, बॅकअप दिला जातोय. 2 धावा पूर्ण होतील का? 2 धावा इथे मिळत आहेत त्या मोनिशला. आणि 4 षटकांचा खेळ इथे होईल समाप्त. 58 धावा प्रथम बॅटिंग करत असताना ओमसाई आगासन संघ तुम्ही पाहताय. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 धावा मोनिशला मिळाल्यात. 38 धावांवरती करण बेडेकर खेळत आहेत. काल एक अर्धशतक नगरसेवक चषक मध्ये आपण पाहिलेलं आहे. भगवामय वातावरण तुम्हाला पाहायला मिळते. जानेवारी महिन्यामध्ये भगवा चषक स्पर्धा सुद्धा तुम्ही पाहणार. 40+ क्रिकेटची शाखा प्रमुख कोळेगावचे रणजित संते यांच्या माध्यमातून ती स्पर्धा होणार आहे. 32 ग्रामीण संघ 40+च्या आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक तुम्हाला त्या स्पर्धेत पाहायला मिळेल. ती शिवसेनेची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. भगवा चषक बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समनसाठी बायसिकल असणार आहे.
म्हणजे 40+ मधली सर्वात मोठी स्पर्धा असं म्हटलं तरी करणं अवघड ठरणार नाहीये. ती स्पर्धा आपण पाहू शकाल 18, 19, 20, 21 जानेवारी. खूप साऱ्या स्पर्धा आहेत येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पाहू शकाल. आगासनचे कैलास मडवी साहेबांचं आगमन झालं, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती कैलास मडवी साहेब आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. प्रितेश पाटील आहेत, लेदर बॉल क्रिकेट सुद्धा भरपूर ते चांगलं खेळतात. अंडर 19 साठी सुद्धा क्रिकेट ते खेळलेले आहेत. प्रितेश पाटील भरपूर दिवसानंतर नक्कीच संघामध्ये वापसी करता येते. लेदर बॉल क्रिकेट सातत्याने ते खेळत असतात. तर आगासनचे आकाश पाटील यांचं आगमन झालंय, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. इथे फटका चांगला आहे आणि चेंडू सरळ जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडं. षटकार. या स्पर्धेचा तिसरा दिवस, शेवटचा दिवस आणि या स्पर्धेतील 105वा षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसात 100 पर्यंत षटकार झाले होते आणि 44 करण 44 धावसंख्येवरती खेळतोय. कारण बेडेकर सुद्धा लेदर बॉल क्रिकेट खेळतात, प्रितेश लेदर बॉल क्रिकेट खेळतात, म्हणजे त्यांना दोन्ही एका बाजूला गोलंदाज एका बाजूला फलंदाज, त्यामुळे दोघांना नक्कीच टेनिस बॉलचा भरपूर फायदा होतो. इथे अजून एक चांगला फटका तुम्ही पाहतायत, स्क्वेअर लेगच्या वरून खेळतायत. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सरळ जाईल सीमा पार. करण बेडेकर ऑन फायर. चौकार. लॉस ऑफ 4. 68 धावांनी 48 धावांची एक मॅरेथॉन इनिंग. काल रुई 11 वाकलन संघाचा जीत भोईर ज्याने 58 धावा या स्पर्धेत कुठल्या आहेत. एकमेव अर्धशतक आहे आणि दुसऱ्या अर्धशतकाची नोंद करेल का इथे करण बेडेकर. करण बेडेकर आपण पाहिला आणि निल्सन मडवी 4 षटकांमध्ये 96 धावांची भागीदारी सुद्धा या दोन खेळाडूंच्या नावावरती आहे काकडवालच्या स्पर्धेत. इथे मात्र अर्धशतक कंप्लीट होईल का. टायमिंग बघा किती चांगलं आहे आणि या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्या द्या करण बेडेकर साठी, कारण आपली बॅट दाखवायची आहे प्रेक्षकांना. बघा ज्यावेळी करणकडे नक्कीच निल्सन रनआउट झाले, नागराज रनआउट झाले. नागराज थोडेसे नाराज होते, मात्र त्यांची जागा पूर्णपणे भरून काढली ती करण बेडेकरने. 18 चेंडूमध्ये 54 धावा आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 74 धावा. करणला माहिती आहे या मैदानात कोणत्याही धावा सेफ नाहीयेत, त्यामुळे मोठे फटके मारण्याचे प्रयत्न. भूषण भोईर यांचं आगमन झाले बेतोडे गावचे, त्यांचं हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. इथे मात्र प्रचंड वेग पाहायला मिळाला तुम्हाला या चेंडू मागे. करणला इथे बीट केलंय. नगरसेवक चषक स्पर्धा तुम्ही अनुभवतायत. 87 धावा या स्पर्धेत चेस झालेल्या आहेत, त्यामुळे कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. आता केजी मुंडेची 2 षटकं आपण पाहू शकाल. विराज आहेत, गोलंदाजी चांगली आहे. ओमकार पाटील असतील, नागराज आहेत, कुणाल सुद्धा चांगली गोलंदाजी करतात. व्हेरिएशन त्याच्याकडे सुद्धा खूप सुंदर आहे. अजून एक धमाका तुम्हाला पाहायला मिळतो आणि चेंडू सरळ जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडं. आउट ऑफ द पार्क. षटकार. तर पहिल्या षटकात ज्यावेळी नितेशने 7 धावा दिल्या असं वाटलं 50-45 टार्गेट असेल, मात्र टार्गेट आपण पाहू शकला आता 80 धावा झाल्यात आणि वैयक्तिक 60 धावा. जरा जोरदार टाळ्या होत्या करणसाठी, कारण या अगोदर 58 जीत भोईरने कुठल्या होत्या, 60 मात्र करण बेडेकरने कुठल्या आहेत. सुरेख बॅटिंग. इथे मात्र चेंडूची गती कमी केली होती, एक धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल बघा, दुसरी धाव इथे पूर्ण होईल का, आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली. 62 धावांची एक मॅरेथॉन इनिंग इथे साकारली आणि 82 धावा पहिल्या सत्रामध्ये कुठल्या आहेत. टीम गावदेवी उंबारली आणि जुनी डोंबिवली दोन्ही टीमच्या कॅप्टननी उपस्थित राहायचे टॉस साठी आमच्या मुख्य व्यासपीठावर. तर 4 गडी बाद 82 धावा ओमसाई आगासनने कुठलेले आहेत. केजू मुंडे अँड कंपनी
83चं टार्गेट असेल आता जयनुमान नितेश संघासमोर. कारण नितेशने पहिल्या षटकात अवघ्या 7 धावा दिल्या होत्या, तर असं वाटलं 55-50च्या आत थांबवेल नितेश संघ. मात्र त्यानंतर गोलंदाजी खराब झाली असंच म्हणावं लागेल, कारण की बॅटिंग चांगली झालं हे बोलावं लागेल. कारण करणच्या मॅरेथॉन इनिंग या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक आणि 62 धावा त्याने कुठल्या. जरूर त्याच्याकडनं एक चूक जरूर झाली, कारण की नागराजला व्यवस्थित कॉल तो कॉर्डिनेशन होऊ शकलं नाही. नागराज रनआउट झाले, मात्र हरकत नाहीये, त्यांनी काम आपलं पूर्ण चोख बजावलंय. चेक. काही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे करतोय. काळूराम मुंडे आगासनवरून इथे उपस्थित आहेत. प्रकाश पाटील यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण काळूराम मुंडे यांचा सन्मान करावा. जुनी डोंबिवली टीमचे कॅप्टन, हा अंतिम कॉल आहे. लवकरात लवकर टॉससाठी, अन्यथा 2 रनची पेनल्टी तुमच्या टीमला इथे देण्यात येईल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अपेक्षित आहे प्रत्येक सामन्यामध्ये, आणि या अगोदर मला वाटते खोनी संघाला या स्पर्धेमध्ये 2 धावांची पेनल्टी देण्यात आली होती. तर विकास मडवी साहेबांकडनं करण बेडेकरसाठी 50 धावा पूर्ण केल्या, त्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज विकास मडवी साहेबांकडनं. यानंतर कैलाश पाटील आगासनवरून इथे उपस्थित आहेत. दत्ताराम मात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण कैलाश पाटील यांचा सन्मान करावा. कैलाश पाटील आगासन यांचा सन्मान दत्ताराम मात्रे यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडला जाईल. आगासनचे कैलाश पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर दत्ताराम मात्रे यांच्या उपस्थितीमध्ये इथे होतोय. टीम जुनी डोंबिवली लक्षात घ्या, सेकंड इनिंगला सुरुवात झाली आणि बॉल जर डिलिव्हर्ड झाला तर 2 धावांची पेनल्टी इथे इम्प्लिमेंट केली जाईल. कारण गावदेवी उंबारली संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. आकाश पाटील आगासनवरून इथे उपस्थित आहेत. रमेश मात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण आकाश पाटील यांचा सन्मान करावा. जयनुमान क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आकाश पाटील आगासन यांचा सन्मान रमेश मात्रे यांच्या उपस्थितीमध्ये इथे पार पाडला जाईल. गावदेवी उंबारली संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. टीम गिरजामाता जुनी डोंबिवली कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर रिपोर्ट करा. दुसऱ्या डावाला आता थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल आणि पहिला बॉल जर डिलिव्हर्ड झाला आणि जुनी डोंबिवली कॅप्टन इथे उपस्थित नसला तर 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. आयोजकांच्या वतीने आम्हाला तसे सक्त निर्देश देण्यात येतात. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल परिवर्तन. बाबूशाह यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. दुसऱ्या डावाच्या दरम्यान पहिलं सत्र नुकतंच इथे संपन्न झालं. एक मोठं टार्गेट सेट केले आगासन या टीमने, ओमसाई आगासनने जयनुमान निळजेच्या विरुद्ध या मॅच मध्ये. आणि दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल या पण ऐकूया हिंदीतून बाबूशाह यांचा आवाज. धन्यवाद. हेलो हेलो हेलो. तो चलिए धन्यवाद नितिन कारण सर, उसके साथ साथ बात करेंगे कुणाल दाते सर और माई 11 से देखिए यहाँ पर उनके भी स्वागत निश्चित रूप से. और विपिन जी देखिए हमारे स्कोरर बहुत बढ़िया. अभी विशाल जी भी आपकी तारीफ कर रहे थे, जिक्र कर रहे थे. बतौर आयोजन करता हूँ, जब देखिए ये जिक्र करते हैं ना तो फिर सोने पे सुहागा. तो चलिए बात करेंगे यहाँ पर से जूनी डोंबिवली टीम के लिए बात करेंगे ना कि आखिरी उम्मीद है. कहते हैं यहाँ पर जब मुकाबला जब तक गेंदबाजी नहीं होती है, पहली गेंद से पहले अगर उपस्थित दिखाते हैं तो फिर जो 2 रनों का पेनल्टी है इससे बच सकते हैं. लेकिन यहाँ पर गेम ऑन हो गया तो फिर से 2 रनों का पेनल्टी आपको सामना करना पड़ेगा. कल के दिन के ऊपर से बात करेंगे. खोनी टीम को भी पेनल्टी का सामना करना पड़ा. थोड़ा सा सीटी मारा है डीजे. तो चलिए टारगेट की बात करेंगे. बहुत बड़ी टारगेट है. देखिए कहते ना आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है. टेनिस क्रिकेट में कितना भी रन बना लो, ये टेनिस क्रिकेट हमेशा चौके छक्के का खेल है. 83 रन बनाए. जय हनुमान क्रिकेट संघ दातुली आयोजित नगर सेवक चषक 2021 में सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत. फिर से एक बार तर याच दरम्यान गजानन म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सावंत साहेबांचं आगमन झालंय, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. तो चलिए इसी मैदान के ऊपर बात करेंगे. 86 रन देखिए चेसिंग हुआ है, लेकिन देखते हैं. लेकिन इस नीलजी टीम का पिछले साल का भी हिस्ट्री है. इसी मैदान के ऊपर 60 के ऊपर टोटल को चेस करते हुए
और ये चलिए पहली गेंद, इसे कहते हैं प्यार के जवाब प्यार से और ईंट के जवाब पत्थर से। 6 रन। जूनी डंबोली टीम को देखिए यहाँ पर 2 रनों का पेनल्टी लग चुका है। पहली गेंद तक देखिए मौका था यहाँ पर। बढ़िया देखिए आयोजन नियोजन की बात करेंगे नितिन सर, देखिए कोई भी कमी नहीं देखिए, और जितनी भी तारीफ किया जाए उतना ही कम। आज टूर्नामेंट की बात करेंगे, अंतिम दिन है और जहां पर आपको 9 मुकाबला खेला जाना है तो हर टीम को देखिए समय पर उपस्थित रहना ये बहुत जरूरी है। लेकिन यहाँ पर देखिए जंग छिड़ चुका है। पहली गेंद के ऊपर छक्का आने के साथ आप अंदाजा लगा सकते हो इस टोटल को। ओहो हो, और एक बार उड़ाया, फील्डर हैं गेंद के नीचे और लगता हुआ विकेट से। इससे कहते हैं मच्छर ने आपको काटा, ये उसका जुनून था और आपने खुजलाया, ये आपका सुकून था। पिछली गेंद के ऊपर छक्का लगा, बल्लेबाज का जुनून था और इस बार विकेट मिलता हुआ गेंदबाज को मिलता हुआ सुकून। जी नीतीश देखिए यहाँ पर से देखिए 2 फील्डर थे जो सर्कल के अंदर बात करेंगे ना, मैंडेटरी पावर प्ले जब रहता है आपको 2 फील्डर को बीट करना है और उसके बावजूद देखिए कप्तान ने यहाँ पर डीप मिड विकेट तैनात किया गया था, लेकिन वहाँ पर देखिए बड़ी आसानी से बढ़िया कैच लिया गया। फील्डर की तारीफ करना चाहेंगे यहाँ से ओमकार। देखिए हमेशा बाउंड्री लाइन पर देखते हैं कि फील्डिंग, पिछले साल भी बात करेंगे इससे मैदान के ऊपर देख लीजिए बहुत बढ़िया कैच लिए थे यहाँ पर। लॉन्ग ऑन पर मैच का नक्शा बदल दिए थे। अजय जी पाटिल देखिए यहाँ पर स्काटे माई 11 से, जिसे हम ड्रीम 11 देखते हैं। देखिए इस मैच में पॉइंट तो मिला होगा केचू मुंडे के ऊपर, लेकिन बल्लेबाजी में नहीं दिए हैं पॉइंट, लेकिन से गेंदबाजी में देखिए, लेकिन सर जो बतौर कप्तान वाइस कप्तान से, और ये चलिए बढ़िया यहाँ पर देखिए बाउंस किया, तीखा बाउंस किया यहाँ पर। बल्लेबाज के पास मौका एक ही था, आप अफर कट खेल सकते तो, स्क्वायर कट खेल सकते तो, लेकिन इतना आसान नहीं रहता है। अतिरिक्त थोड़ा उछाल देखिए, कंधों का इस्तेमाल किए। स्पिल गोवा देखिए वहां से रवाना अगर किच्चू मुंडे की बात करेंगे, बढ़िया देखिए एक मजेदार खिलाड़ी हैं। गेंदबाजी इनकी जितनी लाजवाब, बल्लेबाजी भी। एंड्रू फिंटॉप इनकी, मैं टेनिस क्रिकेट में मैं अगर कहा जाए तो एंड्रू फिंटॉप से कम नहीं, क्योंकि इनकी बल्लेबाजी आक्रामक रहता है और गेंदबाजी दोगुना रहता है। पूरी जान डाल देते हैं गेंदबाजी में। जो उनके अंदर की जो इनस्विंग गेंद रहते हैं ना, आप एंड्रू फिंटॉप की देखिए जो अंदर आने वाले गेंद ना बहुत टेस्ट में मुश्किल बनाता था। ऐसा सीरीज आज देखिए इंग्लैंड का हालत ऐसा है, आप अंदाजा लगा सकते हो। एंड्रू फिंटॉप जब थे टीम में 5 विकेट लेने की ताकत रखते थे हमेशा हर इनिंग में। और इस बार देखिए हुक किया गेंद को, शॉर्ट स्क्वायर लेग के फील्डर से थोड़ा डिप स्क्वायर लेग तक पहुंचे, लेकिन गेंद देखिए यहाँ पर बहुत तेज निकलता हुआ और चौका आता हुआ। आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात, हा जर डाव संपला म्हणजेच हा जर सामना संपला आणि सामना जर लेट सुरू झाला तर तुमच्या टीमला 1 ओव्हरची आता पेनल्टी दिली जाईल। समोरचा जो संघ आहे उंबारली, तो संघ 5 ओव्हर खेळेल तर तुमचा संघ 4 ओव्हर मैदानामध्ये खेळताना दिसेल, लक्षात घ्या, असे आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात। कुणाल सर बात करेंगे, बहुत मुश्किल बनेगा यहाँ पर उपस्थित दिखाना पड़ेगा, लेकिन यहाँ पर देखिए एक मुश्किल था, लेकिन कवर को खोल दिया, लेकिन डीप कवर सीमा रखे के बाद वाह रे वाह, एक आता हुआ बेमिसाल चौका। केतन की बात करेंगे, बर्थडे कल था लेकिन कहूंगा सेलिब्रेशन अभी भी मना रहे हैं। मैदान पर क्या उस तोहफा देना चाहेंगे, एक बड़ा टारगेट से।
तो चलिए इस चीज के ऊपर और एक चीज के ऊपर गौर रखना होगा आपको, जो लगातार जो लॉट्स के हिसाब से है ना, कंटिन्यू आपको पहला राउंड खेला जाएगा, कोई एडजस्टमेंट नहीं किया जाएगा। देखिए इस चीज के ऊपर गौर रखना होगा। जब आपका सेकंड राउंड आ गया तब आप सेकंड राउंड आपको उपस्थित रहना होगा। और जूनी डम्बोली टीम के लिए देखिए थोड़ा मुश्किल समय, क्योंकि उपस्थित ना दिखाते तो फिर पेनल्टी का देखिए पर बढ़ता जाएगा। और जहां पर बात करेंगे पहला ओवर का खेल समाप्त हो चुका है और पहली ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का टोटल बात करेंगे, बढ़िया शुरुआत देखिए, विकेट गिरने के बावजूद भी 14 रन केतन पाटिल देखिए ठान ले रहा था मैदान में कि जब तक बचेंगे तब तक लड़ेंगे, जब तक बचेंगे तब तक लड़ेंगे। और 14 रन बनाए हैं। लेकिन जहां पर टारगेट की बात करेंगे 83 रनों की टारगेट से, गेंदबाजी की बात करेंगे विराज, देखिए बात करेंगे जब नीलजे की बात आती है ना, सबसे पहले मकर संक्रांति ट्रॉफी देखिए इसका जिक्र किया जाता है। और आने वाला देखिए 2022 9 से लेकर 14 जनवरी तक मिनी वर्ल्ड कप जिसे कहा जाता है। और बढ़िया देखिए माहौल वहां पर रहता है, ग्राउंड आउटफील्ड जितना बेहतर से, और ग्रामस्थ मंडल से नीलजे के कहा जाएंगे, ये उनकी एकता की ताकत है। आज देखिए इस टूर्नामेंट की बात करेंगे तो 50 साल से देखिए ज्यादा हो चुका है, 52 साल देखिए 52, और आसान काम नहीं। और इसी बीच देखिए बात करेंगे विष्णु मात्र साहब देखिए तशरीफ रखते हुए, तहे दिल से उनका भी स्वागत है। चलिए अक्षय मात्रे देखिए कौन है, इस खिलाड़ी को नहीं भूल सकते हैं, उनके देखिए पिताजी हैं, तहे दिल से उनका भी स्वागत है। और ये देखिए टेनिस क्रिकेट में ये सब चीज देखने को मिलता है। आज फैमिली की सपोर्ट रहता है। आज चलेंगे इस मुकाबला की तरफ। बढ़िया गेंद, स्लोअर गेंद था, नकल गेंद, टप्पा खाने के बाद हल्की सी बाउंस लिया, लेकिन गति से बल्लेबाज को बीट किया यहाँ पर आगासन टीम। देखिए बात करेंगे इस टीम के अंदर पिछले 2 साल जाकर देखिए, पिछले साल भी लगभग जाकर देख लीजिए क्या फॉर्म क्लास है, लेकिन इस साल बात करेंगे वही फॉर्म क्लास लेकर चल रहे हैं। लेकिन थोड़ा सा कहते हैं ना पूरी टूर्नामेंट जीतने का, इसके लिए देखिए गेंदबाजी, बल्लेबाजी, फील्डिंग तीनों डिपार्टमेंट बेहतर होना चाहिए। और करण बेड़ेकर देखिए इनकी जितनी भी तारीफ किया जाए उतना ही कम। एक अर्धशतक इनिंग्स नहीं था, एक लाजवाब इनिंग्स था यहाँ पर। अरे ये चलिए यहाँ पर से गेंद, ओहो, जब तक देखिए गेंद वापस आता तब तक देखिए दोनों बल्लेबाज है 1 रन, और देखते देखते यहाँ पर दूसरा रन लगभग यहाँ पर मुकम्मल करते हुए। देखिए लेफ्ट एंड राइट हैंड के बीच में जब कॉम्बिनेशन रहता है ना, तो गेंदबाज के लिए तो दिक्कत होता है, और उसके लिए साथ कप्तान को थोड़ा दिक्कत रहता है, लगातार फील्ड बदला जा जाता है, और ये आसान काम नहीं रहता है। और बढ़िया देखिए अभी तक बात करेंगे यहाँ पर बल्लेबाज निशाल देखिए अभी तक उतना कारगर साबित नहीं हुए हैं। तो चलिए जूनियर डम्बोली टीम की बात करेंगे, कोई भी खिलाड़ी अगर आए होंगे तो आचरण करता से ऐसा पर विशाल जी से संपर्क करें। और ये चलिए एज लिया था ऊपरी हिस्सा बल्ले का, लेकिन शॉर्ट लेग पर देखिए बढ़िया वहां पर गेंद को कवर किया गया, लेकिन इस दोनों बल्लेबाज तब तक देखिए 1 रन बड़ी आसानी के साथ आता हुआ, और 1-1 रनों से देखिए टोटल बढ़ता हुआ। ये भी अच्छी सोच है। देखिए आप जब बड़ी टारगेट के पीछे जाते हो ना, ऐसा नहीं कि आपको हर गेंद के ऊपर चौके छक्के लगाना जरूरी है। बिपिन जी टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गया 17 रन, लेकिन से कहीं ना कहीं हर ओवर में जोखिम लेना होगा। जिससे कहते हैं ना, अगर समंदर से दिल लगाना है ना, फिर छोटी छोटी नदियों से टकराना होगा। अगर आपको 83 रन तक पहुंचना है तो फिर हर ओवर में जोखिम तो लेना होगा। 21 गेंद देखिए 66 रनों की जरूरत है। केतन पाटिल अभी तक 2 चौके लगाकर बल्लेबाजी कर रहे थे कि शुरुआत में 2 डॉट गिन खेले, उसके बाद उन्होंने सोचा अगर निखरना है तो फिर बिखरना भी जरूरी है। लेकिन अगर यहाँ पर 83 रन तक पहुंचना है, कहते हैं ना हारने में बुराई नहीं है, लेकिन हार मान लेने में बुराई है। लेकिन अभी तक देखिए हम ये नहीं कह सकते हैं हार माने हैं। जय हनुमान से निर्जित टीम देखिए बहुत बढ़िया। याच दरम्यान सुधाकर म्हात्रे आणि रामदास पाटील साहेबांचं आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत नगरसेवक चषक मध्ये। तो चलिए ओमसाई आगासन टीम देखिए बढ़िया काम, पिछले 2 साल से देखिए हमेशा उनके दर्शकों को चेहरे पे मुस्कान दिए हैं। वाइड का इजाफा है, एक्स्ट्रा से रन आ रहा है, टोटल तो आगे बढ़ेगा एक्स्ट्रा रनों से, लेकिन मंजिल नहीं दोस्तों। और इस टूर्नामेंट का देखिए 72 वाइड, क्या बात है। वाइड गेंद की बात करेंगे 72 पूरी इस टूर्नामेंट में। बिपिन जी आपकी जितना भी तारीफ किया जाए उतना ही कम। बढ़िया स्कोरिंग देखिए। और डम्बोली टेनिस क्रिकेट निश्चित रूप से आगे देखिए तेज भागता हुआ। क्रिकेट में देखिए कोई भी टूर्नामेंट लीजिए, ड्रेस कोड कंपलसरी, ये बहुत बढ़िया। और हर टीम देखिए आज अपने ड्रेस कोड के साथ मैदान पर उतरते हुए। लेकिन करण बेड़ेकर की इनिंग का थोड़ा जिक्र करना चाहूंगा। 62 रनों का इनिंग्स
निल्सन देखिए आउट हुए थे 1 रनों पर। उसके बाद केजू का विकेट गिरा था, स्टेप आउट करके खेले यहाँ पर देखिए मिड ऑन तैनात नहीं है, लेकिन डीप लॉन्ग ऑन पर जब तक गेंद को रुका गया तब तक दोनों बल्लेबाज बड़ी आसानी के साथ देखिए 2 रन, देखिए सिंगल डबल से ज्यादा नाखुश नहीं रहेंगे। ओमसा आगसन टीम तो चाहेंगे भाई सिंगल डबल जितना भी बह जाए, लेकिन से कहीं से भी चौके छक्के ये ना आए। लेकिन क्या यहाँ पर कहते हैं ना, अभी तक कहते हैं ना ठहरा हुआ दरिया कभी गहरा हुआ करता है, लेकिन अभी तक देखिए इंतजार किया है बल्लेबाज ने और 10 रन बनाकर बल्लेबाजी कर रहा है। बढ़िया यहाँ पर देखिए कदमों का इस्तेमाल किया था, लेकिन गेंद देखिए ऑफ स्टंप को छोड़ता हुआ वाइड का इजाफा। सुभाष पाटिल सर देखिए बढ़िया अंपायरिंग देखिए, और उनके साथ बात करेंगे तो आज 3 अंपायर हम देख सकते हैं, निरंजन सावंत सर, उनके साथ शशांक पाटिल सर देखिए, यहाँ पर तीनों अंपायर बढ़िया काम देखिए। और दोनों बल्लेबाज देखिए आपस में कुछ बातचीत चल रहा है, चर्चा हो रहा है कि यहाँ पर गेंद और रनों के बीच में जिक्र करेंगे ना, अभी भी 20 गेंद देखिए 62 रनों की जरूरत है, लेकिन से केतन पाटिल जो यहाँ पर उम्मीद दिखाए। कल देखिए उनका जन्मदिन था, बहुत सारा मुबारकबाद ग्रुप के माध्यम से लीजिए, पोर्शन लीजिए, लेकिन आज देखिए क्या वो मौका सेलिब्रेशन का मौका दे पाएंगे। अभी तक देखिए 2 चौके दागे हैं, लेकिन जो नीतीश का विकेट था ना वो बहुत बड़ा विकेट, शुरुआत में विकेट गिरना। ये चलिए फुल टच बनाकर इस गेंद को खेला, फील्डर हैं लेकिन बन गए दर्शक 6 रन। अभी भी 19 गेंद, जीत की बात करेंगे 56 रनों की जरूरत है। धीरे धीरे देखिए अपनी कदम बढ़ाते हुए, कहते हैं ना सफलता अपने आप नहीं मिलती है, उस तक पहुंचना पड़ता है। तो केतन पाटिल देखिए अभी तक पहुंचने की कोशिश कर रहे हैं। कप्तान ने देखिए अभी तक मिड विकेट लॉन्ग ऑन देखिए बाउंड्री लाइन पर, और लॉन्ग ऑफ थोड़ा सा देखिए डीप रखे हैं। गेंद का लाइन बहुत छोटा, क्रिकेट की भाषा में आप बैल मुझे मार, 1 बाउंस फॉर रन। ये टीम का टोटल देखिए जाकर पहुंच गया यहाँ से 31 रन। देखिए पहला ओवर का जब खेल समाप्त हुआ था टीम का टोटल था 14 रन। सेकेंड ओवर का खेल समाप्त होने के साथ देखिए यहाँ पर 31 रन। तो अभी देखिए 18 गेंद जीत की बात करेंगे ना, यहाँ पर 52 रनों की जरूरत है। अगर हम जाकर आगासन टीम की बल्लेबाजी की तरफ जाकर देखा जाए तो पहला ओवर का जब खेल उनका समाप्त हुआ था 7 रन, और जब सेकेंड ओवर का खेल समाप्त हुआ था 33 रन, यानी गियर बदले थे दूसरे ओवर में। लेकिन उसके वहां देखिए जब तीसरा चौथा ओवर वो भी बहुत महंगा साबित हुआ था, क्योंकि करण बड़ेकर बल्लेबाजी कर रहे थे। तो देखते हैं वही इस तरह के यहाँ पर नतीजा देखने को मिल रहा है, क्योंकि यहाँ पर शुरुआत में देखिए बात करेंगे निल्सन का विकेट गिरा था, लेकिन उसके बाद देखिए नागराज भी शून्य पर आउट हुए थे, लेकिन केजू देखिए उनका भी विकेट 1 रनों पर गिरा था, लेकिन करण बड़ेकर देखिए एक तरफ से डटे हुए थे। लेकिन यहाँ पर बात करेंगे देखिए उसी तरह के नीतीश 6 रन बनाकर आउट हुए थे, लेकिन अभी तक देखिए यहाँ पर विशाल की बात करेंगे 3 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं। 18 गेंद 52 की जरूरत है अभी, और केतन देखिए बात करेंगे 20 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं। बढ़िया मुकाबला देखिए, केशव मुंडे कहते हैं ना फूल और कांटों के बीच में जैसे एक बहुत बड़ा मुकाबला रहता है, क्योंकि फूलों के बीच में एक कांटों का कहर रहता है। और इस समय बात करेंगे गेंदबाजी में केशव मुंडे की, ये जहर बन सकते हैं, बहुत जहरीले गेंदबाजी रहते हैं, मैच नक्शा बदलने की ताकत रखते हैं। लेकिन उनके सामने देखिए यहाँ पर विशाल, मेरे हिसाब से विशाल को यहाँ पर सर पे कफन बांध लेना चाहिए, क्योंकि ये वक्त आ चुका है। यहाँ पर देखिए 18 गेंद बचा है, 52 रनों की जरूरत है, यानी दोनों तरफ से आग लगनी चाहिए, तब जाकर आप 52 रन तक पहुंच सकते हो। केचू मुंडे, ये चलिए केचू मुंडे की गेंद की बात करेंगे ना, इनकी गेंद से लेग भी पर कम देखने को मिलेगा, अतिरिक्त उछाल बाउंस रहता है, लेकिन इस गेंद का लाइन आगे हो तो फिर मौका बन सकता है। तर याच दरम्यान विकास मडवी साहेबांचं आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत नगरसेवक चषकमध्ये। तर विकास मडवी साहेबांनी विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत। 7 आणि 3 दिवस हे चित्र तुम्ही पाहताय, विकास मडवी साहेब असतील, आमचे दत्तात्रय म्हात्रे साहेब असतील, O2 बाबूसाहेब। चलिए गेंदबाज फिर से एक बार तैयार, और इस बार देखिए बढ़िया टाइमिंग, AK-47 6 रन।
चलिए विशाल ऑन फायर, यानी दोनों तरफ से देखिए यहाँ पर आग लग चुकी है। बढ़िया बल्लेबाजी, इससे कहते हैं अंगने में बाबा द्वारे पे माँ, कैसे आओ गोरी में तोहरे घर माँ। यानी जब केतन का बल्ले चल रहा था और यहाँ से देखिए विशाल का बल्ले भी चलने लगे तो गेंदबाज कहां से बचे। मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं। टोटल देखिए जाकर पहुंच गया यहाँ पर 37 रन, लेकिन अभी भी देखिए 17 गेंद 46 की जरूरत है। बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर विशाल की, हम यही बात कर रहे थे। लेकिन स्केजू मुंडे देखिए ये ओवर में अगर रन आ गए ना विपिन जी, फिर मुश्किल बन जाएगा। जैसे कहते ना सेनापति को गिरा दो, सेना अपने आप गिर जाएंगे। तर सचिन भोईर आणि सोमनाथ भोईर उंबारले यांचं आगमन झालंय। त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपल्याला विशाल मडवी यांच्या माध्यमातून आमंत्रित केलं ते सोमनाथ भोईर आणि सचिन भोईर आणि उंबारलीचे कोणी ग्रामस्थ असतील त्यांनाही विनंती असेल, बाबू भोईर आपण आला असेल खास करून तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत। चलिए यहाँ पर बढ़िया देखिए मुकाबला, यहाँ पर 17 गेंद देखिए 46 की जरूरत है। कटआउट आप देख सकते हो, एक है चौदा, राजू दादा, विनोद दादा देखिए टेनिस क्रिकेट को आगे लेकर गए, कासना दादा देखिए यहाँ पर। तो चलिए यहाँ पर 16 गेंद और 46 की जरूरत है। होता है, कोई बात नहीं विपिन जी, थोड़ा थोड़ा होता है गलती। और ये चलिए इस बार संपर्क अच्छा, टाइमिंग भी अच्छा, फील्डर थे लेकिन बन गए दर्शक। मिड विकेट से मारेगा के बाहर 4 रन। इसे कहते हैं वार देर से करेंगे पर गहरा करेंगे, क्योंकि केजू मुंडे के ऊपर हमला बोले बतौर देखिए लेफ्ट हैंड बल्लेबाज है, इसलिए केजू मुंडे के लिए थोड़ा दिक्कत बन रहा है। देखिए राइट हैंड बल्लेबाज के लिए वो बहुत कारगर साबित होते हैं, इतना उनके अंदर गेंद बाउंस लेकर जाता है। लेकिन देखिए लेफ्ट हैंड गेंदबाज के बल्लेबाज के सामने थोड़ा सा दिक्कत बनता हुआ, और इस छक्के चौके ने देखिए मैच की हालत को थोड़ा सा बदल। तो अभी भी देखिए 15 गेंद जीत की बात करेंगे तो यहाँ से 42 की जरूरत है। ये 3 गेंद बहुत कुछ बता कर जाएगा। ये 2-3 गेंद के ऊपर 10 रन भी आता है ना, मैच में लगभग 50-50 बन जाएंगे। लेकिन ये 3 गेंद के ऊपर आगे का अगर बेहतर हुआ तो केजू मुंडे के लिए तो शायद है। और ये चलिए इस बार संपर्क अच्छा नहीं, मिड विकेट देखिए बाउंड्री लाइन पर, ऑन साइड पर बात करेंगे दीवार खड़े करते हैं। देखिए लॉन्ग ऑन डिप मिड विकेट रखा गया है, मिड विकेट रखा गया है, थोड़ा सा डिप स्क्वायर लेके रखा गया है। और केतन देखिए यहाँ पर स्ट्राइक पर आएंगे, लेकिन गेंद और रनों के बीच में बात करेंगे 14 गेंद देखिए अभी भी 41 की जरूरत है। अभी भी रन और गेंदों के बीच में बात करेंगे ना, जमीन आसमान का फासला है। हर गेंद के ऊपर 3 रनों के औसत से रन बनाना है। लेकिन ये जो 2 गेंद है ना, ये बहुत कुछ पर्दाफाश कर रहे हैं। कम से कम एक छक्का आना जरूरी है मैच में जिंदा रहने के लिए। जैसे कहते हैं ना, जब एक आशिक एक महबूबा बीच में लंबी जुदाई हो जाती है ना, एक मुलाकात की जरूरत होती है। जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात जरूरी है सनम। इस मैच में जिंदा रहने के लिए एक छक्के की जरूरत है इस 2 गेंद के ऊपर। क्या केजू मुंडे इतना आसान बल्लेबाज के लिए करने देंगे? क्या केतन पाटिल जो जिम्मेदारी लिए हैं क्या उस जिम्मेदारी को निभा पाएंगे? बहुत कुछ सवाल उठता होगा दर्शकों के, दोनों टीम के समर्थकों के बीच में। लेकिन आने वाला 2 गेंद ये चलिए करना तो चाहते थे संपर्क, लेकिन सही संपर्क नहीं हुआ बल्ले का। देखिए थोड़ा सा मैं कहूंगा अंदरूनी हिस्सा लगा, बीचों बीच बल्ला करने आखिरी समय में देखिए बल्ला घुमा। यहाँ पर गेंद को देखिए, यहाँ पर थोड़ा सा टप्पा देखिए आगे रखे थे, फुल लेन का गेंद रखे थे और मौका नहीं दिया बल्लेबाज को। यहाँ पर 1 रन और अभी देखिए 13 गेंद 40 की जरूरत है। अगर इस गेंद के ऊपर चौका या छक्का नहीं आता है तो फिर कहेंगे थोड़ा दूर रह जाएंगे कहीं ना कहीं मैच में। लेकिन अगर आया चौका छक्का, एक बहुत बड़ा उम्मीद जाग जाएगा, क्योंकि 12 गेंद के ऊपर हम देखते हैं 32, 35, 37 है। ये समीकरण आदत बन चुका है हर टीम को बनाने का। लेकिन देखते हैं आदत से कितनी मजबूर हैं एसएमटी। देखिए यहाँ पर बढ़िया, यहाँ पर क्लियरिटी और क्वालिटी के साथ बहुत बढ़िया मेहनत। देखिए किस चीज का इंतजार हो रहा है, थोड़ा सा यहाँ पर फील्ड विश्राम देखिए देखा जा रहा है यहाँ पर। लेकिन यहाँ पर देखते हैं विशाल ने जो यहाँ पर चिंगारी लगाई थी इस ओवर में कि जो मुंडे का गेंदबाजी के ऊपर हमला किया था शुरुआत दूसरा तीसरा गेंद के ऊपर, क्या आखिरी गेंद के ऊपर वही चिंगारी लगाकर छोड़ेंगे? क्या ज्वालामुखी बनेगा ये चिंगारी आने वाली? देखिए ये गेंद बहुत बड़ा गेंद, ओहो बढ़िया गेंद। इस बार देखिए गति नहीं दिया बिल्कुल, यहाँ पर बल्लेबाज को बीट किया यहाँ पर। और ये डॉट गेंद के जो मुंडे ने लिख दिया भाई। आने वाला 12 गेंद 40 का जरूरत है। तर गजानन म्हात्रे साहेबांना विनंती करतो, या आपल्या शुभास आपण टॉस करूया। गजानन म्हात्रे साहेब दोन्ही कॅप्टन या। विशाल जुनी डोंबिल एका बाजूला, दुसऱ्या बाजूला दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान उंबारली। महेंद्र म्हात्रे आपण आला असेल तर या संघाचे पुरस्कर्ते अरविंद बत्रे काका असतील। तर
जुनी डोंबिवली संघाला ऑलरेडी 2 रनची पॅनल्टी लागली आहे. तर टॉस झालेला आहे. जुनी डोंबिवली संघ टॉस विने. एका बाजूला जुनी डोंबिवली, दुसऱ्या बाजूला दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान उंबारली संघ. विशाल टॉस जिंकले. 2 रनची पॅनल्टी ऑलरेडी लागलेली आहे. विशाल निर्णय काय असेल आता? तर नक्कीच डिसिजन अजूनही पेंडिंग आहे, त्यामुळे चर्चाही करणं सोपं नाहीये. तर दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. राजकुमार, टॉस झालेल्या काही सन्मान आहेत. गजानन म्हात्रे साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. दातिली गावचे, त्यांचा इथे सन्मान केला जाईल. मी रामदास पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते गजानन म्हात्रे साहेबांचा सत्कार करायचा आहे, ज्यांचं आताच आमच्या व्यासपीठावरती आगमन झालं. आपण बघू शकाल गजानन म्हात्रे साहेब आणि त्यांचा सत्कार आपण करतोय. दातिली 40+ संघाचे कोच सुद्धा आहेत रामदास पाटील साहेब, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. अतिथी देवभाव आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य. सातत्याने पाहुण्यांची भरपूर उपस्थिती लावली. काही भगवमय वातावरण तुम्हाला पाहायला मिळते. नगरसेवक चषक आणि प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आमचे जवानमान क्रिकेट संघ दातिवली व ग्रामस्थ मंडळ दातिवली. हे बाबूशा स्पर्धा म्हटल्यानंतर एका दोघांचं काम नाहीये, टीमचं काम आहे. बाबूशा, ओर टू बाबूशा. नहीं नहीं, चलिए बिल्कुल सर नितिन सर आपने सही बताई. एक तो इंसान की काम नहीं है, देखिए पूरी मैच है. जब देखिए क्रिकेट यहाँ पर 11 खिलाड़ी नहीं, उसके साथ 12 खिलाड़ी की भी जरूरत होता है. आप यहाँ से अंदाजा लगा सकते हो. मैदान के अंदर 11 होने के बावजूद भी 12 खिलाड़ी की जरूरत होता है. तो उसी तरह से कोई भी प्रतियोगिता एक इंसान की बस की बात नहीं है. जय जय मात्रे देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए तेदिल से उनका भी स्वागत. बड़ा अच्छा लगा जब उनके नाम इस बार मैन ऑफ द सीरीज है. बाइक बहुत बढ़िया क्लास फॉर्म है. तो चलिए आने वाली 12 गेंद जीत की बात करेंगे ना. 20 रनों की जरूरत है. थोड़ा सा यहाँ पर 40 है, यानी प्रति ओवर की बात करेंगे 20 के औसत से रन बनाना होगा. और आसान काम नहीं रहेगा विपिन जी, लेकिन नामुमकिन भी नहीं रहेगा. 2 सेट बल्लेबाज मैदान पर हैं. कहते ना असूलों पे आ जाए तो टकराना जरूरी है भाई. जिंदा है तो फिर जिंदा नजराना जरूरी है. इस बार गेंद देखिए ऑफ स्टंप के बाहर राइट का इजाफा. एक्स्ट्रा रनों से टोटल तो आगे बढ़ेगा, लेकिन मंजिल नहीं. कहते हैं ना दूसरे के कंधों में हमेशा जनाजा उठाया जाता है और खुद की कंधों में जिम्मेदारी. और देखते इस जिम्मेदारी को कितना समय तक निभा पाएंगे केतन पाटिल. इस बार हवाई फायर करना चाहते थे भाई, सिंगल आता हुआ और शॉर्ट पॉइंट. देखिए यहाँ पर 1-1 रनों से देखिए टोटल तो आगे चलेगा, लेकिन इस बातें नहीं बनेगा. जो मैं हमेशा जिक्र करता हूं कि कौवा कितना मर्जी वॉशिंग मशीन से नहा ले भाई, वो सफेद नहीं दिखेगा. आप सिंगल डबल से कितनी भी कोशिश कर लो, आपको ये जो 40-12 समीकरण था अभी यहाँ से देखिए बदलता हुआ. यहाँ से 11 गेंद और 38 रनों की जरूरत है. जहां पर विकेट की बात जाकर देखा जाए ना विपिन जी, देखिए यहाँ पर आगासन टीम ने देखिए 4 विकेट गंवाए थे. यहाँ पर जैनुवान निलजे टीम की बात करेंगे 1 ही विकेट गंवाए हैं. बेनिफिट फायदा है 1 रनों का कहीं ना कहीं, लेकिन इस ओवर में सबसे पहला बात है जो आपको औसत की बात हमने किया था 20 रन, क्या 18 या 20 रन लूट पाएंगे? अगर उससे ज्यादा आ गया तो बेहतर है, लेकिन कम से कम 17-18 रन तो आना जरूरी है. ओहो, इस बार मौका दिया है, लगाया थप्पड़ से. यहाँ पर विशाल बता रहे हैं भाई कफन ना डालो मेरी चेहरे पर, मेरी आदत है मुस्कुराने की, मुस्कुराने की, मुस्कुराने की. टारगेट था देवीचा बड़ा टीम के सामने, लेकिन 2 गेंद रखते हुए उस मुकाबला को जीते थे. तो ये मैदान की देखिए हिस्ट्री आपको बता रहे. विकेट बहुत बढ़िया पाटा विकेट से देखिए, जहां पर बल्लेबाजी करना आसान है यहाँ पर, लेकिन दोनों बल्लेबाज देखिए यहाँ पर सेट हो चुके हैं. 10 गेंद 32 की जरूरत है. गेंदबाज फिर से एक बार तैयार. इस बार फ्लाइट किया, आमंत्रण दिया, फील्डर्स विकेट कीपर खुद गेंद तक पहुंचे और बढ़िया कैच लिए. चलिए साझेदारी बात करेंगे. 45 रनों का साझेदारी तोड़ता है. एक उम्दा इनिंग्स देखे, कहेंगे यहाँ पर मैच को फिनिश तो नहीं कर सके, लेकिन मैच में थोड़ा सा यहाँ पर जिंदा रखकर वापस आ रहे हैं. और 10 गेंद के पर 20 रनों का बढ़िया इनिंग्स विशाल ने खेले.
उम्बरली गांव की बात करेंगे, देवा पाटिल साहब, उनसे गुजारिश करना चाहेंगे, आइए तशरीफ रखिए। देखिए जब कोई टीम आता है तो निश्चित रूप से देखिए कहीं सारे देखिए ऐसे टीम के समर्थक है, टीम के देखिए बात करेंगे सरपंच, उप सरपंच, समाज सेवक है, ऐसे कई सारे देखिए दोस्ताना सब कुछ तशरीफ रखते हैं। लेकिन यहाँ से देखिए गेंद और रनों के बीच में बात करेंगे, अभी भी देखिए 32 का जरूरत है। आने वाली बात करेंगे तो यहाँ से 9 गेंद बचा है। तो चलिए अंपायर आपको ये चीज के ऊपर गौर रखना पड़ेगा। टाइमिंग देखिए यहाँ पर बात करेंगे, थोड़ा समय कहीं ना कहीं यहाँ पर ज्यादा खर्चे होते जा रहा है। फिर जो आज का दिन की बात करेंगे, 2 मैच एक्स्ट्रा खेला जाना है, वो दिक्कत बनेगा आकर शाम को। कदमों का बढ़िया इस्तेमाल, फील्डर हैं वहां पर, रुके 1 रन आएगा आसानी के साथ। और देखते देखते यहाँ पर दूसरा रन, ओमकार का जय जयकार, क्योंकि छक्के खाने के बाद बढ़िया वापसी की यहाँ पर। लेकिन केतन पाटिल देखिए इस मैच को अगर कोई फिनिश कर सकता है, अगर जीत और हार के बीच में कोई मुश्किल बना सकता है तो वो है केतन पाटिल। देखिए सेठ है बल्लेबाज और उनका साथ देने के लिए यहाँ पर शेखर पवार। देखिए यहाँ पर 8 गेंद 30 का जरूरत है। और ये चलिए गेंद को खेलना चाहते थे, कहीं गेंद निकला, कहीं देखिए यहाँ पर शॉर्ट गली देखिए तैनात है, सेकंड स्लिप तैनात है, पॉइंट तैनात है। नजदीक बात करेंगे और बाउंड्री लाइन पर देखिए लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन, लॉन्ग ऑन मिड विकेट से और टिप स्क्वायर लेग देखिए बाउंड्री लाइन पर रखा गया है। बढ़िया कप्तानी देखिए और उस कप्तानी के हिसाब से गेंदबाजी होता हुआ। ओमकार की बात करेंगे, यही इनकी खासियत है, गेंदबाजी में बहुत कुछ वेरिएशन दिखाते हैं। गेंदबाजी में स्लोअर गेंद डालते हैं, नकल गेंद डालते हैं और उसके साथ साथ देखिए फ्लाइट बहुत बढ़िया रखते हैं गेंद को। देखिए आगे की तरफ गेंद का लाइन देखिए एक छोटा हल्के से था यहाँ पर, और पिसान ने देखिए जहां उन्हें छक्का मारा था बड़े आसर के बाद, उसकी बाद देखिए छक्के खाने के बाद कहते ना, इसलिए जिंदगी में ठोकर खाकर कभी उदास मत होना, ठोकर अक्सर इंसान को चलना सिखा देता है। 7 गेंद 29 की जरूरत है। और ये चलिए घुटना टेक, तमाशा देख, फील्डर हैं और कैच भी लिया गया। और जो आखिरी उम्मीद था वो उम्मीद भी टूटता हुआ। अभी 6 गेंद 29 की जरूरत है। तो चलिए यहाँ से देखिए 6 गेंद 29 की जरूरत है और स्ट्राइक पर रहेंगे केतन पाटिल। देखिए क्या यहाँ पर एक ऐसा लंबा ओवर बना पाएंगे अंतर्राष्ट्रीय में, देखिए कौन भूल सकता है वो ओवर। शायद उस खिलाड़ी की बात करेंगे ना, वनडे T20 से छुट्टी हो गया गेंदबाजी से। 30 रनों का ओवर, क्या केतन पाटिल से ओवर बना पाएंगे गेंदबाजी के लिए? जैसे कहते ना, अपनी जीत को जुनून बना देंगे, अपनी बल्लेबाजी को पहचान बना देंगे। क्या इस ओवर में गेंदबाजी को ईशान शर्मा बना पाएंगे? 30 रनों का ओवर से फॉकनर ने जो खेले थे उनके ऊपर कौन भूल सकता है वो इनिंग्स से। मयूर देवकर देखिए बात करेंगे इस ओवर के ऊपर 5 गेंद के ऊपर 35 है, यानी उसमें कहीं एक्स्ट्रा गेंद था। सोनारपड़ा टीम ने देखिए गलती किया था यहाँ पर। गेंदबाजी की बात करेंगे, गेंदबाज नागराज। ये बात करके केतन क्या इस ओवर को लंबा बना पाएंगे? क्या अपनी जीत को जुनून बना पाएंगे? क्या अपनी बल्लेबाजी को पहचान बना पाएंगे? क्या इस ओवर नागराज को ईशान शर्मा बना पाएंगे? बहुत बढ़िया सवाल उठ रहा है, लेकिन से आसान काम नहीं रहेगा। शुरुआत का 2 गेंद, अगर 2 गेंद के ऊपर आया तो फिर 2 बड़ा हिट। कहते ना, दुश्मन के ऊपर हमला करना है तो फिर बड़ा हथियार। आहा, ये देखिए ऐसा सवाल पूछ रहे, उनके पास नहीं है जवाब। कहते ना, अच्छे इंसान अच्छी किताब जिसे खोलना पड़ता है, लेकिन केतन पाटिल को यह समझना होगा कि हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए। जहां पर टीम को जरूरत है चौके छक्के की, भाई अगर यहां पर ये सैनिटाइजर लगाते गए, तीसरा लहर भी आ रहा है। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहां से, और ये चलिए भाई बढ़िया गेंद। ओहो, ये बहुत बड़ी गलती हो गई। नागराज तो कहेंगे भाई अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार नहीं लूट लिया घर यार का। गेंदबाजी बढ़िया अच्छा रहा, विकेट कीपिंग से थोड़ा वेट, शॉर्ट लेग के फील्डर से बीट, इसलिए तो कहा भाई अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार नहीं लूट लिया घर यार का। कहते हैं ना, अजय जी कबर हो या खबर खोदते अपने ही हैं। तो यहां से देखिए गेंद और रनों के बीच में बात करेंगे ना, थोड़ा सा चर्चा का विषय बना है। 4 गेंद 25 का जरूरत है, लेकिन थोड़ा शकल को यहां पर केतन को बदलना होगा। अभी भी देखिए बात करेंगे 3 विकेट्स गवाए हैं, यानी 24 भी बनाए तो मुकाबला जीत सकते हैं।
यानी 4 छक्के कार्लोस ब्राथवेट। थोड़ा शकल बदलना होगा केतन को। ओहो, यहाँ पर अकल से तो काम लिया है लेकिन मुश्किल बनेगा क्योंकि मंजिल थोड़ा दूर है। 4 रन। किसकी जरूरत है नितिन सर? मुश्किल काम है। 3-21 एक गलती की जरूरत है। क्या यहाँ पर उतना बड़ी गलती नागराज कर पाएंगे? कहते हैं ना, इसकी मोहब्बत में एक थप्पड़ में ब्रेकअप हो जाती है। और क्रिकेट में देखिए, एक बीमार गेंद लीजिए, एक नो बॉल लीजिए, 1+4 लीजिए, उससे मैच का नक्शा बदल सकती है। और नीचे टीम देखिए, सवाल उठेगा, आखिरी ओवर में 24 रन लुटाए थे, कहीं ना कहीं वो टोटल। ओहो, उठाकर स्क्रीन को खेले हैं और एक चौका आता हुआ, लेकिन कहां से पिछला ओवर में आ जाता है, इससे पहला ओवर जो गया। अभी देखिए बात करेंगे यहाँ पर 2 गेंद जीत की बात करेंगे ना, यहाँ पर 17 की जरूरत है। नितिन सर, अगर ये चौका शुरुआत में आ जाता था, जैसे कहते हैं ना, वफा अस्क से चेहरा हो चुकी थी, मोहब्बत अपने मालिक हो चुकी थी। भाई मैं लौट आया था दौलतमंद बनकर, मगर तब उसकी शादी हो चुकी थी। जब तक मैच में वापसी करते तब तक मैच देखिए समाप्त होता हुआ। केतन पटेल, संघर्ष बहुत बढ़िया रहा लेकिन शानदार नहीं रहा। एक गेंद रह गया और जीत की बात करेंगे, 17 की जरूरत है। तर जुनी डोंबिवली संघ आपला निर्णय आम्हाला कळवायचा आहे. बॅटिंग आहे की गोलंदाजी? गोलंदाजी. ज्यावेळी गोलंदाजीला तुम्ही मैदानात उतराल, तुम्हाला लक्षात घ्या, आमच्या मेन एंट्रीमधून यायचे आणि खेळाडू कक्षाच्या बाजूने तुम्हाला मैदानात जायचे, लक्षात घ्या. चलिए, उम्बारली टीम देखिए, प्रेम का इनिंग्स कौन भूल सकता है भाई। खाड़ी चषक में एक मसल इनिंग्स से उन्होंने दिखाई थी यहाँ पर। और बिल्कुल मैं कहूँगा वही फॉर्म और क्लास को लेकर आज मैदान में उतरेंगे। आत्मविश्वास देखिए, जब बड़ी टूर्नामेंट आप जीत कर आते हो, फिर आपका कॉन्फिडेंट आत्मविश्वास सातवां आसमान तक रहता है। यहाँ पर देखिए बात करेंगे, थोड़ी सी नाखुश रहेंगे जयनुआ निर्जय टीम। देखिए शुरुआत थोड़ा सा देखिए धीमा रहा, लेकिन से अंत देखिए यहाँ पर खराब रहा। लेकिन से करण बेड़ेकर, क्या बल्लेबाजी। कहते हैं ना, किसी की अच्छाई ने हमें मार डाला, किसी की बुराई ने हमें मार डाला। और बच तो गए थे निल्सन के जो मुंडे से, लेकिन करण बड़ेकर के बल्लेबाजी ने हमें मार डाला। सुबह सुबह देखिए 62 रनों का इनिंग्स है। और नितिन सर जैसे कहते हैं ना, इडली और मेहंदी उड़ा में सांबार चटनी बहुत मस्त खाए करण बेड़ेकर ने। यहाँ पर जमकर 62 रनों के इनिंग्स खेले और इसके साथ इस मैच के भी